bless the Lord, bless the Lord, bless the Lord. Thank you, Jesus, thank you, Jesus, thank you, Jesus. Bless your wonderful loving name. Bless your wonderful loving name. Jesus, fill me with your spirit. At your feet I humbly bow. Lord, I need that sweet anointing. Fill me, Jesus, fill me now. Jesus, fill me with your spirit. At your feet I humbly bow. Lord, I need that sweet anointing. Fill me, Jesus, fill me now. Fill me, Jesus, fill me with your spirit. At your feet I humbly bow. Lord, I need that sweet anointing. Fill me, Jesus, fill me now. Jesus, fill me with your spirit. At your feet I humbly bow. Lord, I need that sweet anointing. Fill me, Jesus, fill me now. Jesus, fill me with your spirit. At your feet I humbly bow. Lord, I need that sweet anointing. Fill me, Jesus, fill me now. Jesus, fill me with your spirit. At your feet I humbly bow. Lord, I need that sweet anointing. Fill me, Jesus, fill me now. Jesus, fill me with your spirit. At your feet I humbly bow. Lord, I need that sweet anointing. Fill me, Jesus, fill me now. Jesus, fill me with your spirit. At your feet I humbly bow. Lord, I need that sweet anointing. Fill me, Jesus, fill me now. Jesus, fill me with your spirit. At your feet I humbly bow. Lord, I need that sweet anointing. Fill me, Jesus, fill me now. Thank you, Jesus. Thank you, my Lord. Thank you, my Lord. Thank you, my Lord. धन्यवाद असो परमेश्वर पित्या.
गौरव गौरव आणि गौरव परमेश्वरा तुझ्या पवित्र नामाला. तो आमचा देव, आमचा आश्रय, तो आमचा दुर्ग, आमचा खडक, आमची ढाल, आमचं कवच, आमचा आधार, आमचं ताण आणि शृंग. अब्राहम, इसाक व याकूब यांचा जिवंत देव, इस्रायल लोकांचा देव, आम्हा विदेशी लोकांचा देव तूच आहेस. धन्य तुझं नाम. तुझं नाम आम्ही उंचावतो परमेश्वरा. तुझ्या समोर येत असताना प्रभू तुझ्या उपस्थितीमध्ये तू पुन्हा एकदा आम्हाला आणलंस. तुझ्या समक्षतेमध्ये तू आम्हाला पुन्हा एकदा आणलंस म्हणून मी तुझे आभार मानतो. प्रभू आजपर्यंत तू आम्हाला सांभाळलंस म्हणून मी तुझे आभार मानतो. हे प्रभू माझ्या प्रिय बाप्पा, दरवेळेस तू आम्हाला मदत करीत आलेला आहेस, दरवेळेस आम्हाला मार्गदर्शन करीत आलेला आहेस परमेश्वरा. धन्य तुझं नाम. हो माझ्या प्रिय बाप्पा, अजूनही तू आमच्या बरोबर आहेस परमेश्वरा, आणि तुझ्या वचनांचं मार्गदर्शन तू आम्हाला करतोस, याबद्दल तुझे आभार मानतो. आज पुन्हा एकदा तुझ्या समक्षतेमध्ये, तुझ्या उपस्थितीमध्ये आम्ही आलेलो असताना परमेश्वरा मी प्रार्थना करतो परमेश्वरा की तुझ्या लेकरांच्या मनाला स्पर्श कर. प्रत्येक जण यावेळी जो प्रार्थना करीत आहे आणि जो वचन ऐकणार आहे परमेश्वरा, प्रत्येक जण परमेश्वरा येशूच्या नामामध्ये परमेश्वरा प्रत्येकाच्या अंतःकरणाला स्पर्श कर. प्रभू त्यांचा अंतर्याम उघड, सर्व सैतानी बंधन तोडून टाक येशूच्या नामामध्ये. त्यांच्या अंतर्याम उघड परमेश्वरा, त्यांच्या अंतःकरणाला स्पर्श कर. त्यांना समजणारं मन दे आणि ऐकणारे कान दे परमेश्वरा. त्यांच्यावर तू दया कर परमेश्वरा. हो माझ्या प्रिय बाप्पा, तुझ्या वचनाचा प्रकाश त्यांच्या अंतःकरणामध्ये पडू दे. प्रभू त्यांचे आध्यात्मिक नेत्र उघड म्हणजे तुझ्या वचनातला प्रकाश ते पाहतील. प्रभू त्यांचे आध्यात्मिक कान उघड म्हणजे तुझी स्वर्गीय वाणी जी वचनामध्ये लपलेली आहे ते ती ऐकतील. हे प्रभू त्यांना समजणारं मन दे, ऐकणारे कान दे. त्यांच्या ज्ञानचक्षु प्रकाशित कर, अंतचक्षु प्रकाशित कर, आणि तुझ्या वचनांचं अद्भुत आणि सामर्थ्यशाली कार्य त्यांच्या जीवनात होऊ दे. हे प्रभू प्रत्येकाला तुझ्या वचनाचा लाभ घडू दे. प्रभू आतापर्यंत तुम्हाला सहाय्य झालेला आहेस, आतापर्यंत तू माझ्याबरोबर राहिलास म्हणून मी तुझे आभार मानतो. धन्य तुझं नाम. हे प्रभू दरवेळेस तुम्हाला सहाय्य झालेला आहेस. माझ्या अशक्तपणामध्ये तूच माझी शक्ती आहेस परमेश्वरा. आजही माझी शक्ती बन. आजही माझ्या मुखात तू आपले शब्द घाल. माझ्या जिभेला स्पर्श कर, ओठांना विधीवरचं इंगळ लाव. तुझं अनॉइंटिंग तू माझ्यावर ठेव अशी विनंती मी तुला करतो. तूच माझी आशा आणि तूच माझी परमेश्वरा शक्ती आहेस. धन्य तुझं नाम. आज पुन्हा एकदा बाप्पा तू आमच्याशी बोल. आम्हाला ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्या शिकव. आम्हाला ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्या तू दाखव अशी विनंती मी तुला करतो. इथून पुढचा वेळ तुझ्या स्वाधीन घे बाप्पा. धन्यता आणणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रिय आणि गोड नावात मागतो म्हणून तो ऐक. आमेन आमेन आमेन. वेल, देवाच्या नावाला धन्यवाद देतो आजच्या संध्याकाळच्या समयाबद्दल. जो समय परमेश्वराने आपल्या सर्वांना दिला, तुम्हा सर्वांचं मी गॉस्पेल असेंब्ली चर्च भिंगार अहमदनगरमध्ये स्वागत करतो. आपल्या लोकल मंडळीतले लोक आणि आपले इतर भाऊ आणि बहीण जे मीटिंगमध्ये उपस्थित आहेत, तर तुम्हा सर्वांचं ख्रिस्त येशूमध्ये मी स्वागत करतो. आजची संध्याकाळ परमेश्वराने पुन्हा एकदा आपल्याला दिली आणि पुन्हा एकदा त्याच्या वचनांच्या, देवाच्या वचनाच्या मननासाठी परमेश्वराने आपल्याला एकत्र केलं. याबद्दल देवाचे आभार मानतो. इतर आपण सॉन्ग एक गात होतो, जीसस फिल मी विथ युअर स्पिरिट. हे येशू मला तुझ्या आत्म्याने भर. जीसस फिल मी विथ युअर स्पिरिट. हे येशू मला तुझ्या आत्म्याने भर. At your feet I humbly bow. आणि मी तुझ्या चरणापाशी नम्रतेने येतो, नम्रतेने झुकतो. Lord, I need that sweet anointing. हे प्रभू, त्या गोड अशा अभिषेकाची मला गरज आहे. Lord, I need that sweet anointing. हे देवा, त्या गोड अशा अभिषेकाची मला गरज आहे. Fill me Jesus, fill me now. हे येशू मला तुझ्या आत्म्याने भर, मला तू आत्ता भर. पहा, देवाचा आत्मा आपल्यासाठी अत्यंत गरजेचा आहे.
प्रत्येक देवाच्या निवडलेल्या लेकरासाठी देवाचा आत्मा महत्वाचा आहे. आणि देवाच्या आत्म्याशिवाय, देवाच्या आत्म्याच्या मदतीशिवाय तुम्ही तुमच्या जीवनामध्ये पुढे जाऊ शकत नाही. देवाच्या आत्म्याच्या मार्गदर्शनाशिवाय तुम्ही तुमची लढाई जिंकू शकत नाही. हे जीवनातलं युद्ध तुम्ही जिंकू शकत नाही, कारण तुम्ही एकटे आहात. यू आर अलोन when you don't have the baptism of the Holy Ghost. ज्यावेळेस तुम्हाला पवित्र आत्मा नाही, त्यावेळेस तुम्ही एकटे आहात. गेले 3 मीटिंग आपण सुंदर अशा संदेशांमधून गेलो. देवाच्या आत्म्याची प्रेरणा त्या संदेशांमध्ये होती. सुंदर सुंदर संदेश आपण घेतले. उदाहरणार्थ प्रकटीकरण 3 अध्याय वचन 2 की जे मृतवत होत आहे ते स्थिर कर. जे मृतवत होत आहे ते स्थिर कर. दुसरा संदेश आपण पाहिला पुरातन वाटा. ज्या वाटांनी आपल्याला जाणं गरजेचं आहे. पुरातन वाटा जो उत्तम मार्ग आहे, आणि जोपर्यंत पुरातन वाटांनी आपण पुन्हा जात नाही तोपर्यंत तुम्हाला देव सापडणार नाही. त्या काळी तुम्हाला जी प्रेरणा होती, जी ईर्ष्या होती, जो आवेश होता देवाच्या कार्याविषयीचा, तो आज राहिलेला नाही. आणि थंडपणा, निष्क्रियपणा देवाच्या लेकरांमध्ये आलेला आहे, जे परमेश्वराला चालत नाही. आणि असा निष्क्रियपणा घेऊन, थंडपणा घेऊन आपली उन्नती होऊ शकत नाही. हा निष्क्रियपणा घेऊन आपण थांबू शकत नाही. आपल्याला पुढं पुढं जायचंय. आणि म्हणूनच मग देवाच्या प्रत्येक लेकरानं क्रियाशील बनणं गरजेचं आहे. निश्चित तुम्हाला पुरातन वाटांनी जाणं गरजेचं आहे. जे मृतवत आहे ते स्थिर करणं गरजेचं आहे. संदेश त्यासाठीच येत आहे. संदेश त्यासाठीच येत आहेत. संदेश हे यासाठी आहेत की तुमच्यामध्ये बदल व्हावा. तुम्ही देवाच्या शब्दांकडे कान द्यावेत. त्याप्रमाणे स्वतःच्या जीवनामध्ये बदल करून घ्यावेत. आणि पुरातन वाटांनी आपण जावं अशी परमेश्वराची इच्छा आहे. ते परमेश्वराचे शब्द होते. जे संदेश आले ते देवाच्या आत्म्याच्या प्रेरणेने आणलेले संदेश आहेत. ज्या अर्थी आणले त्या अर्थी उगीच आपलं कानाला ऐकायचंय म्हणून फक्त ऐकण्यासाठी ते संदेश नाहीत. तर खऱ्या अर्थाने तुमच्या जीवनात पुन्हा ते स्थान मिळवावं तुम्ही, अशी देवाची इच्छा. त्या दिवसांकडे तुम्ही पाहावं जे दिवस तुम्हाला देवानं दिले होते, आणि पुन्हा एकदा त्याची वाटचाल तुम्ही केली पाहिजे. पुन्हा एकदा पुरातन वाटांनी तुम्ही गेलं पाहिजे, कारण पुरातन वाटांमध्ये उत्तम मार्ग आहे. गुड वे, ओल्ड वेज, गुड वे, ओल्ड पाथ्स, गुड वे. ज्या जुन्या वाटा होत्या त्या उत्तम मार्ग आहेत, कारण त्या काळचे दिवसच वेगळे होते. ज्या दिवसांमध्ये एक ईर्ष्या, अनेक आवेश, अनेक समर्पित जीवन, देवाविषयीची प्रीती जी तुमच्यामध्ये होती ती वेगळीच होती. पण जर आज ते काहीच नाही आपल्यामध्ये, तर मग आपण स्वतःला परीक्षण करू शकतो की माझी घसरण झाली, माझी अधोगती झाली का माझी उन्नती झाली. मग माझ्या आत्म्यामध्ये वाढ झाली का माझ्या आत्म्यामध्ये अवनती झाली का मग अधोगती झाली. आपण स्वतःला चेक करून पाहायला पाहिजे. आणि जर आत्म्यामध्ये अधोगती आहे तर हे चांगलं लक्षण नाही. पहा, ज्यावेळेस एखादा पेशंट असो आणि तो आजारी असो, ज्यावेळेस त्याला औषध दिले जातात, मेडिसिन दिलं जातं, आणि 2 गोष्टी त्या पेशंटच्या बाबतीत होऊ शकतात. एक तर त्याची प्रकृती सुधरू शकते, नाहीतर प्रकृती आणखीन खालावू शकते.
त्यावरून असं समजतं की ते मेडिसिन त्याला लागू पडलं किंवा नाही, ते औषध त्याला लागू पडलं किंवा नाही. पहा, जर त्याची वाढ झाली, जर त्याची प्रकृती सुधारली, तर मग आपण म्हणतो की त्याला दिलेलं औषध त्याला लागू पडलं. पण जर त्याची परिस्थिती अधिक खालावत गेली, तर याचा अर्थ असा की दिलेलं औषध त्याला लागू पडलं नाही. पहा, त्याला सूट झालं नाही. सेम त्याचप्रमाणे परमेश्वराने आपल्याला आतापर्यंत संदेश देत आलेला आहे, संदेश देत आहे आजही. त्याने ज्याच्या लेकरांना सोडलं नाही, तो देत आहे संदेश. परंतु आपली या संदेशामुळं उन्नती होत आहे का मग अधोगती होत आहे, हे आपण स्वतःला चेक करून पाहायचं. जर उन्नती होत आहे तर त्याचं लक्षण आहे की खरंच देवाच्या वचनांचं कार्य पॉझिटिव्हली तुमच्या जीवनात होत आहे. आणि जर अधोगती होत आहे, अर्थात इतके चांगले चांगले संदेश येऊनही जर तुमच्यावर कुठलाही परिणाम नाही त्याचा, जसं औषधांचा पेशंटवर परिणाम होत नाही, तर मग याचा अर्थ की हे संदेश तुमच्यासाठी हितकारक नाहीत. ह्या संदेशांनी तुमचं हित होत नाही. हो, ज्याचं हित व्हायचं त्याचं बरोबर होईल, पण हे संदेश सगळ्यांसाठी नाही, निश्चितच सगळ्यांसाठी नाही. फक्त ज्यांच्यासाठी देवानं नेमलेले आहेत, जे देवाचे निवडलेले लोक आहेत, अशा लोकांसाठी हे संदेश आहेत. आणि निश्चित माझा विश्वास आहे की त्याच लोकांच्या मनावर, विचारांवर, आत्म्यावर देवाच्या वचनांचं कार्य होईल. म्हणून 3 संदेश आपण पाहिले आतापर्यंत. जे मृत्यूवत आहेत, रिसेंटली आपण पाहिलं, ते स्थिर कर. जे मृत्यूवत होत आहे, झालेलं नाही, जे होत आहे ते स्थिर कर. त्यानंतर सेकंड मेसेज पाहिला आपण, दुसरा संदेश पुरातन वाटा उत्तम मार्ग, इर्मया 6:16चा, इर्मया 6:16. आणि तिसरा संदेश आपण जस्ट रिसेंटली पाहिला, मागचा संदेश, रेस्टोरेशन ऑफ द सोल, रेस्टोरेशन ऑफ द सोल, अर्थात तुमचा जीव पूर्वस्थितीमध्ये आणणं. खूप सुंदर असा संदेश होता मागचा पण. आणि त्यामधून मी सांगितलं तुम्हाला की प्रत्येक निवडलेलं लेकरू जरी पडलं, जरी घसरलं, निश्चित आपण निश्चित देवाचे लेकर आहोत, परंतु याचा अर्थ असा नाही की आपण कधी चुकणारच नाही. देवाचे लेकर आहेत म्हणजे चुकणारच नाही असं कधीही समजू नका. निवडलेलं लेकरू आहे म्हणजे चुकणारच नाही असं कधीही समजू नका. कारण प्रत्येक निवडलेला जो या भूतलावर जन्मास जो आला, मग तो मोठा व्यक्ती असो, एखादा संदेष्टा असो, किंवा एखादा ख्रिस्ता शरीरातील एखादा सदस्य असो, तो प्रत्येक जण त्याच्या जीवनामध्ये चुकलेला आहे. छोटी किंवा मोठी चूक त्याच्या हातून झालेली आहे. पहा, परंतु प्रत्येक निवडलेला चुकतो एवढं निश्चित. कारण का, आपण पापिष्ट देह स्वभाव घेऊन जन्मास आलेलो आहोत आणि आपल्या मध्ये काही चांगलं वसत नाही. देर इज नथिंग गुड इन अस. प्रत्येक निवडलेला हा चुकतो. ही किंवा ती चूक त्याच्याकडून होते. एखादा म्हणाल, नाही बरं, मी चुकलेलं नाही अजूनपर्यंत, मी व्यभिचार केला नाही, मी कधी खून केला नाही, मी कधी जार कर्म केला नाही. हेच फक्त पाप आहे ना जगामध्ये. जगामध्ये फक्त हेच पाप नाहीत, व्यभिचार करणं, खून करणं, जार कर्म करणं नाही. तुम्ही जर चुकून खोटं जरी बोलत असाल तर ते सुद्धा पाप आहे. तर शास्त्रज्ञ सांगतं खोटं बोलू नको. तुम्ही निंदा करत असाल तर ते पण एक पाप आहे. जरी तुम्ही मोठी पाप केली नाही याचा अर्थ असा नाही की तुम्ही पाप केलेलं नाही. प्रत्येक निवडलेला हा चुकतो. एव्हरी इलेक्ट मेक्स मिस्टेक, सिन्स. प्रत्येक निवडलेला हा चुकतो. परंतु निवडलेल्याचं एक विशिष्ट असं एक लक्षण असं त्याच्या जीवनाचं की तो त्याच्या चुकीमध्ये खितपत पडून राहत नाही. एवढं मात्र निश्चित 100% की एखादा निवडलेला व्यक्ती जो चूक करत आहे किंवा चुकत आहे, एखादं पाप करीत आहे, तर तो त्याच्या पापामध्ये
खितपत पडून राहत नाही, तर देव त्याला त्याच्या चुकीतून बाहेर काढतो. देव त्याला त्याच्या पापातून बाहेर काढतो. पहिले करीम 5 मधला मनुष्य ज्याने घनघोर कृत्य केलं, त्याने आपल्या बापाचीच बायको ठेवली, परंतु हे कृत्य करत असताना चर्चने न्याय केला. पावलाने त्याचा न्याय केला, त्याला चर्चच्या बाहेर हाकलून दिलं. निश्चित जो व्यक्ती चूक करत राहतो आणि जो ती सोडून देण्याच्या मनस्थितीत नाहीये, चर्च त्याचा न्याय करतं आणि त्याला ते चर्च बाहेर काढतं. ते यासाठी की इतर लोकांनी तशा चुका करू नये. कारण का त्याच्या चुका पाहून जर त्याचा न्याय झाला नाही लवकरात लवकर, तर दुसऱ्या लोकांना एन्करेजमेंट मिळते आणि ते चुका करायला लागतात. आणि मग ते म्हणतात की तो व्यक्ती चूक करतो, मग त्याला कसं कोणी काय बोलत नाही. पहा, म्हणून वेळीच चूक करणाऱ्या व्यक्तीचा न्याय केला जातो आणि त्याला वचन सांगते की थोडंसं खमीर सगळा गोळा फुगवते. आणि म्हणून तुम्ही काय करणार, गोळा फेकून देऊ नका, ते खमीर काढून टाका. खमीर हे एक पापाचं एक दर्शक आहे. खमीर पापाचं एक दर्शक आहे. आणि खमीर म्हणजे पाप जे आपल्यामध्ये लपलेलं असतं. जे ख्रिस्ती शरीरामध्ये एखादा व्यक्ती जर चुकत असेल किंवा पाप करीत असेल आणि त्याला समजावून सांगणं कर्तव्य आहे एल्डर्स लोकांचं, परंतु जर तो ऐकत नसेल तर मग बेस्ट वे न्याय असा केला जातो की त्या व्यक्तीला चर्चच्या बाहेर काढलं जातं. त्याला चर्चमध्ये कुठलंही स्थान नाही. चर्चच्या लोकांमध्ये कुठलंही स्थान नाही. तो चर्चचा नाही. शास्त्रवचन एक ठिकाणी सांगतं की तो व्यक्ती तुला जकातदार आणि विदेशी यासारखा हो. लेट हिम बी फॉर यू अ हीदन अँड अ पब्लिकन. असा व्यक्ती जो आपल्या चुकीतून बाहेर पडायला इंटरेस्टेड नाही, चूक सोडून द्यायला तयार नाहीये, अशा व्यक्तीचा न्याय केला जातो. त्याला चर्चच्या बाहेर काढलं जातं. तो इथून पुढे चर्चचा वाटेकरी होऊ शकत नाही. चर्च मधल्या लोकांचा समूहाचा वाटेकरी होऊ शकत नाही. जे आशीर्वाद चर्चमध्ये असतात त्याला तो मुक्तो, कारण त्याला पाप प्रिय आहे. तो पाप सोडून द्यायला तयार नाहीये. तो एका वेळेस पापासाठी चर्च सोडून देईल, पण चर्चसाठी पाप सोडून देणार नाही. म्हणून जर अशा व्यक्तीचा न्याय केला जातो, त्याला चर्चच्या बाहेर काढलं जातं आणि परमेश्वराच्या हातात त्याला सोपवलं जातं. पहा, आणि बाहेर गेल्यानंतर जर तो निवडलेला असेल तर तो पुन्हा पश्चाताप करतो, क्षमा मागतो आणि तो चर्चमध्ये पुन्हा येतो. पण जर निवडलेला नसेल तर मग तो चर्चच्या बाहेर राहतो, तिकडच तो जगतो आणि तिकडच तो मरतो. पहा, जो निवडलेला असतो त्याला परमेश्वर बरोबर पुन्हा मंदिरात आणतो, चर्चमध्ये आणतो. पण प्रायमरी स्टेज, प्राथमिक अवस्थेमध्ये निश्चित एल्डर्स लोक हे चर्च मधले वडील जन ते त्या व्यक्तीला समजावून सांगतात. पण जर तो ऐकत नाही तर मग त्याला बेस्ट वे त्याला त्याचा न्याय केला जातो आणि त्याला चर्चच्या बाहेर काढावं लागतं. ही आहे चर्चची रीत. पहा, परंतु कुठलंही निवडलेलं लेकरू त्याच्या पापामध्ये खितपत पडून राहत नाही. मला असं वाटतं शास्त्रवचन असं सांगतं, माझ्याकडे नवीन शास्त्रवचन असं सांगतं, मला असं वाटतं पहिले योहान याचा बघूया. पहिले योहान 3रा अध्याय आणि वचन 8. जो पाप नाही, मला ते नाही वचन पाहिजे. 6वं वचन. जो कोणी त्याच्या ठाई राहतो तो पाप करीत नाही. जो कोणी त्याच्या ठाई राहतो तो पाप करीत नाही. आता हे जे वचन आहे याचा अर्थ आपण असं घ्यायचा नाही की तो पापच करीत नाही. तसा त्याचा अर्थ नाही. जो कोणी त्याच्या ठाई राहतो तो पाप करीत नाही. इंग्लिश बायबलचं ट्रान्सलेशन जरा वेगळं आहे यामध्ये. जर का इंग्लिश बायबलचं ट्रान्सलेशन आपण पाहिलं आणि पंडित रामबाईचं ट्रान्सलेशन पण पाहूया या वचनामध्ये. पंडित रामबाईचं ट्रान्सलेशन बघूया, त्यानंतर इंग्लिश बायबलचं ट्रान्सलेशन सुद्धा बघूया. येस,
जो कोणी त्याच्यामध्ये राहतो तो हा? पाप करीत नाही. तो पाप करीत नाही. ओके. 9वं वचन बघा. 9. जो कोणी देवापासून जन्मला आहे तो पाप करीत नाही. जो कुणी देवापासून जन्मला आहे तो पाप करीत नाही. आता बघा, आजच्या संदेशाकडे जरा नीट लक्ष द्या, कारण मागील 3 संदेशांना लागूनच मी आजचा संदेश देणार आहे. जर तुम्ही कॉन्सन्ट्रेट केलं, जर मनपूर्वक ऐकलं, जर तुम्ही इकडं तिकडं दुर्लक्षितपणा केला नाही, जर तुम्ही मन विचलित केलं नाही, तर तुम्हाला निश्चित समजेल मी काय बोलतो. इंग्लिश बायबलचं ट्रान्सलेशन द्या माझ्याकडं. 1 जॉन, पहिले योहान 3रा अध्याय आणि वचन 9. वचन असं सांगतं, whosoever is born of God does not commit sin. Does not commit sin. तो पाप करीत नाही. मला आणखीन एक वचन पाहिजे या ठिकाणी. बघूया मला जे पाहिजे ते. ओके, 9व्या वचनावर आपण फोकस करूया. पहा, जो कुणी देवापासून जन्मला आहे तो पाप करीत नाही, अर्थात करीत राहत नाही. जो कुणी देवापासून जन्मलेला आहे तो पाप करीत राहत नाही, पाप करीतच नाही बिलकुल, असं नाही. वचन सांगतं पुढं, कारण त्याचे बीज त्याचमध्ये राहते, देवाचं वचन त्या व्यक्तीमध्ये राहतं आणि त्याच्याने पाप करवत नाही, कारण तो देवापासून जन्मला आहे. ही इज बॉर्न ऑफ गॉड. पहा, तो पाप कंटिन्युअसली का करीत राहणार नाही? तो का करीत राहणार नाही कंटिन्युअसली? मी म्हणत नाही की तो चुकतच नाही, देवाचं लेकरू चुकतच नाही असं मी म्हणत नाही. चुकू शकतं, पाप करू शकतं, पण तू कंटिन्युअसली तेच पाप तो करू शकत नाही. त्या पापातून त्याला बाहेर पडावं लागल. आणि विशेष करून तो पडतो जो देवापासून जन्मलेला आहे. आता देवापासून जन्मणं म्हणजे देवाचा पवित्र आत्मा मिळणं. इतक्यात आपण सॉन्ग गायलं, जीजस फिल मी विथ युअर स्पिरिट. पवित्र आत्मा मिळणं हे वेगळं आहे आणि पवित्र आत्म्याने भरणं हे वेगळं आहे. ज्यावेळेस पवित्र आत्मा मिळतो त्यावेळेस तुम्ही अन्य भाषेमध्ये बोलता, यू स्पीक इन अदर टंग्स, ते वेगळं आहे. आणि ज्यावेळेस पवित्र आत्म्याने भरणं, टू बी फिल्ड विथ द होली स्पिरिट, हे वेगळं आहे. उदाहरणार्थ शास्त्रवचन असं सांगतं, स्टेफन विषयी या ठिकाणी प्रेषितांची कृत्ये 7वा अध्याय, प्रेषितांची कृत्ये 7वा अध्याय बघूया. येस, वाचा खाली. त्याचे भाषण त्याच्या अंतकरणात इतके जोमले की ते त्याचवर दात ओठ खाऊ लागले. परंतु पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन त्याने आकाशाकडे दृष्टी दाखवली. पवित्र आत्म्याने पूर्ण होणं, पवित्र आत्मा मिळणं हे वेगळं आणि पवित्र आत्म्याने पूर्ण होणं हे वेगळं. याविषयी निश्चित मी नंतर बोलल. आपल्याला फक्त पवित्र आत्मा मिळाला आहे का मग आपण पवित्र आत्म्याने पूर्ण आहोत? पवित्र आत्म्याने पूर्ण होणं अत्यंत गरजेचं आहे. टू बी फिल्ड विथ द होली स्पिरिट. पण ज्यावेळेस देवाचा आत्मा तुमच्यावर येतो, तुम्ही अन्य भाषेमध्ये बोलता, तो फक्त तुम्हाला झालेला टच आहे, तुम्हाला झालेला स्पर्श आहे. परंतु टू बी फिल्ड विथ द होली स्पिरिट इज समथिंग एल्स अगेन. आपल्याला फक्त देवाचा आत्म्याचा स्पर्श नको, तर आपल्याला देवाच्या आत्म्याने परिपूर्ण झालं पाहिजे, पूर्ण झालं पाहिजे. स्टेफनाला ऑलरेडी पवित्र आत्मा मिळालेला होता, परंतु शास्त्रवचन असं सांगतं, परंतु पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन त्याने आकाशाकडे दृष्टी लावली. पवित्र आत्म्याने पूर्ण होणं म्हणजे काय?
अर्थात कंटिन्युअसली तुम्ही पवित्र आत्म्याच्या अभिषेकाखाली असणं, तुमच्या डोक्यातले विचार ते असणं, पापापासून तुम्ही परावृत्त होता, पापापासून तुम्ही दूर होता. जो त्याच्या आत्म्याने जन्मलेला आहे तोच केवळ पापावर विजय मिळवू शकतो. ज्याला आत्म्याचा जन्म अजून मिळालेला नाही तो पापावर, देह स्वभावावर विजय मिळवू शकत नाही. तुम्हाला माहिती आपल्याला 3 गोष्टीवर विजय मिळवायचा आहे: देह स्वभाव, जग आणि सैतान. देह स्वभाव, जग आणि सैतान या 3ही गोष्टीवर विजय तुम्ही मानवी देहानं, मानवी विचारांना, मानवी मनानं मिळवू शकत नाही, कारण तुमच्यामध्ये काहीही चांगलं नाही आहे. इयोब 14वा अध्याय 5 वचनात सांगतं की अमंगळातून काही मंगळ निघेल काय? अमंगळातून काही मंगळ निघेल काय? बिलकुल नाही. आहे का वचन? इयोब 14:5 4 अमंगळातून काही मंगळ निघते काय? अमंगळातून काही मंगळ निघते काय? बिलकुल नाही, अगदी नाही. आपल्यामध्ये पाप आहे, पाप वस्ती करतं, आणि अशा पापिष्ट जीवनामध्ये जगत असताना तुम्ही तुमच्यातल्या लपलेल्या पापावर विजय मिळवू शकत नाही. आणि या पापावर विजय मिळवण्यासाठी तुम्हाला दुसरं काहीतरी पाहिजे जे परमेश्वराकडून येईल, आणि त्याला म्हणतात पवित्र आत्मा. म्हणून अजूनपर्यंत कित्येक लोकांनी स्वतःच्या जीवनामध्ये त्यांच्या देह स्वभावावर विजय मिळवलेला नाही. त्यांना देह स्वभावावर विजय मिळवणं फार अवघड जातं. इट इज व्हेरी टफ फॉर देम टू गेट द विक्ट्री ओव्हर देअर फ्लेश. त्यांच्या देह स्वभावावर, त्यांच्या चुकीच्या गोष्टीवर त्यांना प्रभुत्व मिळवणं, विजय मिळवणं अत्यंत अवघड जातं. देवाचा मनुष्य कितीतरी वेळेस सूचना देतो, परंतु ते विजय मिळवू शकत नाही, कारण का त्यांच्यामध्ये पवित्र आत्मा नाही आहे. पवित्र आत्मा हा अशी एक शक्ती आहे की जी तुमच्या देह स्वभावावर तुम्हाला विजय देते. विदाउट द होली स्पिरिट यू कॅनॉट गेट द विक्ट्री इन युअर लाईफ. तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला विजय मिळू शकत नाही. तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये जर चुकत असाल आणि तुम्हाला अनेक वेळेस सांगितलं तरी तुम्ही तीच चूक करताय, आणि तुम्ही चूक करीत राहताल जोपर्यंत तुम्हाला पवित्र आत्मा मिळत नाही. पवित्र आत्मा असा एक मदतनीस आहे. त्याला इंग्लिशमध्ये म्हटलं गेलं हेल्पर म्हणजे मदतनीस. प्रभू येशूने ऑलरेडी विधान केलं या ठिकाणी योहान 14व्या अध्यायामध्ये. निश्चित तुम्ही म्हणता विश्वास काय कनेक्शन आहे गेल्या 3 मीटिंगचं आणि या मीटिंगचं? काय कनेक्शन आहे गेल्या 3 मीटिंग्सचं आणि ह्या संदेशाचं? तुम्हाला निश्चित मृतवत जे आहे ते स्थिर करायचे, पण कसं काय करताल? जे मृतवत होत आहे ते स्थिर कर, पण तुम्ही कसं करताल? पुरातन वाटांनी जा, तो त्यात उत्तम मार्ग आहेत, पण तुम्ही कसे जाताल? त्यानंतर रेस्टोरेशन ऑफ द सोल, जीवाचं पूर्वस्थितीत आणणं, जीवाची पुन्हा पुनर्बांधणी करणं, हे कसं होईल? वेल, तुम्ही तुमच्या मानवी विचारांनी ते करू शकत नाही. यू कॅन नॉट डू इट. तुम्ही तुमच्या मानवी विचारांनी करू शकत नाही. मानवी विचारांनी त्याच्यावर विजय मिळू शकत नाही. मानवी विचारांनी पुन्हा तुमचा आत्मा स्थिर करू शकत नाही. मानवी विचारांनी तुम्ही पुन्हा त्या स्टेजला जाऊ शकत नाही जिथं 20 वर्षापूर्वी होता. तो जो आत्मा होता तो वेगळा होता. त्या आत्म्याचा स्पर्श जो होता तुमच्यावरचा तो वेगळा होता, तो अद्वितीय होता, तो ट्रू टच होता, तो प्युअर टच होता. पण तो प्युअर टच, प्युअर स्पर्श तुम्ही गमावलेला आहे. पहा, आणि ज्यांना पवित्र आत्मा त्या काळी मिळाला होता त्यांचे पवित्र आत्मे आज थंड झालेले आहेत. त्या पवित्र आत्म्यामध्ये कुठलीही ऍक्टिव्हपणा, क्रियाशीलता राहिलेली नाही. कारण का लोक स्वतःच्या संसारामध्ये, इतर गोष्टींमध्ये इतके मग्न झालेले आहेत की देवाच्या गोष्टींना ते विसरलेले आहेत.
केवळ एक 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 अंगवळणी पडलं म्हणून आपण कित्येक वेळेस संदेश ऐकतो. फक्त अंगवळणी पडलं म्हणून संदेश ऐकतो, अंगवळणी पडलं म्हणून प्रार्थना करतो, हे सगळं अंगवळणी पडलंय म्हणून. एखादी जर सायकल तुम्ही चालवित आहात आणि सायकलला जर पॅन्डल मारलं तरीशी सायकल पुढे पुढे जाते. परंतु ज्या वेळेस तुम्ही पॅन्डल मारणं थांबवता, अर्थात तुमची क्रिया थांबली, परंतु याचा अर्थ असा नाही की सायकल लगेच थांबल. पॅन्डल मारणं थांबवलं म्हणजे याचा अर्थ असा नाही की सायकल लगेच थांबली. तरी पण सायकल थोडी पुढे जाते, कारण का सायकलच्या चाकांना वेग प्राप्त झालेला असतो. त्यामुळं ती तोपर्यंत जाईल जोपर्यंत पुन्हा तुम्ही पॅन्डल मारायला शिकत नाही. जो पुश तुम्हाला 18 ते 20 वर्षापूर्वी भेटला, पहा, त्यामुळं तुम्ही पुढं गेले. क्रियाशीलपणा त्याच वेळेस थांबला, क्रियाशीलता नष्ट झाली मधल्या काळामध्ये, पॅन्डल मारणं थांबवलं गेलंय मधल्या काळामध्ये. तरी चाकांना, ह्या धार्मिकतेच्या आध्यात्मिक चाकांना तुमच्या जीवनाला जी गती मिळाली त्यानुसार तुमचे चाक पुढे पुढे चाललेले आहेत. याचा अर्थ असा नाही की पॅन्डल मारण्याची क्रिया चालू आहे. पॅन्डल मारण्याची क्रिया थांबलेली आहे तरी चाक पुढे जात आहेत. परंतु जर का पॅन्डल पुन्हा मारला नाही तर एवढं निश्चित समजा की ही सायकल कुठंतरी जाऊन कुठंतरी थांबणार आहे, ती शेवटी पुढं जाणारच नाही. पहा, जोपर्यंत एकच आशा उरलेली आहे की तुम्हाला पुन्हा पॅन्डल मारायला सुरुवात करावी लागेल, त्याच वेळेस ती सायकल पुन्हा त्याच्या चाकांना गती येईल आणि ती सायकल पुढे पुढे जायला लागेल. ज्या लोकांची अवस्था अशी झालेली आहे, कित्येकांना पवित्र आत्मा मिळालेला नाही, आणि ज्यांना मिळाला होता त्यांचा तो पवित्र आत्मा थंड झालाय. पवित्र आत्मा थंड झालाय, पवित्र आत्मा निष्क्रिय झाला. अनेक लोकांना त्यावेळेस पवित्र आत्मा मिळालेला होता, पण ज्यांना खरा पवित्र आत्मा मिळालेला होता तो पवित्र आत्मा अनेकांचा थंड झालेला आहे, क्रियाशीलता नष्ट झालेली आहे. जर पवित्र आत्मा सध्या क्रियाशील असला असता तुमच्या जीवनामध्ये, तर या पवित्र आत्म्याने तुमच्यामध्ये देवाविषयीचं तेच प्रेम निर्माण केलं असतं जे प्रेम 20 वर्षापूर्वी होतं. देवाविषयीचं, त्याच्या कार्याविषयीचं ते जे प्रेम होतं, जिथं तुम्ही म्हणता काय ते दिवस होते, आम्हाला भान नव्हतं, आम्ही चर्चसाठी धावून जायचो, आम्ही चर्चसाठी हे करायचो ते करायचो, हे जे तुम्ही बोलता ते देवाच्या प्रेमापोटी तुमच्याकडून होत होतं. कारण का देवाचा जो आत्मा तुमच्यामध्ये होता, ट्रू टच, त्यावेळेस ती क्रियाशीलता जी होती, तो देवाचा आत्मा तुमच्यामध्ये क्रियाशीलता निर्माण करत होता आणि म्हणून तुम्ही ते देवाच्या प्रेमापोटी ते करत होता. देवाचा आत्मा हा आपल्यामध्ये त्याच्या प्रीतीचा वर्षाव करतो. नीट समजून घ्या, आजचा संदेश खूप महत्वाचा. या गोष्टीतलं मर्म तुम्ही समजून घ्या, या गोष्टींचं ज्ञान तुम्हाला आलं पाहिजे. परंतु शास्त्रवचन असं सांगतं, नंतर येऊया आपण योहान कृष्ण वर्तमानामध्ये, परंतु शास्त्रवचन असं सांगतं, मला असं वाटतं पहिले करिंथ किंवा मग बघूया, मला जे वचन पाहिजे ते मिळतं का. देवाच्या आत्म्याच्या द्वारा त्याच्या प्रीतीचा वर्षाव आपल्या अंतःकरणात झाला आहे. पाऊल बोलतो एक ठिकाणी, देवाच्या आत्म्याच्या द्वारा त्याच्या प्रीतीचा वर्षाव आपल्या अंतःकरणात झाला आहे. 5वा अध्याय रोमकरास पत्र 5वा अध्याय आणि 5वं वचन. 5वा अध्याय 5वं वचन. आशा मनोभंग करीत नाही. आणि आपल्यापैकी बऱ्याच लोकांना पवित्र आत्म्याचं कमी ज्ञान आहे, त्यांना ज्ञान नाही आणि म्हणून किती वेळ त्यांची दिशाभूल होते, किती वेळ त्यांना ह्या गोष्टी समजत नाहीत. माझी अशी इच्छा आहे की तुम्ही नीट समजून घ्यावं पवित्र आत्म्याच्या गोष्टी. 5वा अध्याय रोमकरास पत्र 5वं वचन. आशा मनोभंग करीत नाही, कारण आपणाला दिलेल्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्या अंतःकरणात देवाच्या प्रीतीचा वर्षाव झाला आहे. आता आपल्या अंतःकरणामध्ये देवाच्या प्रीतीचा वर्षाव होणं म्हणजे काय?
याचा अर्थ का असं का की देवाने आपल्यावर प्रीती केली? नाही. देवाच्या प्रीतीचा आपल्या अंतःकरणामध्ये वर्षाव होणं म्हणजे देवाविषयीची प्रीती आपल्या अंतःकरणात निर्माण होणं. जोपर्यंत पवित्र आत्मा तुम्हाला मिळत नाही तोपर्यंत देवावर तुम्ही खरी प्रीती करूच शकत नाही. करूच शकत नाही. तुम्ही मानवी रीतीने कितीही प्रयत्न करा देवावर प्रीती करण्याचा, तुम्ही आज दाखवताल तुमच्या जीवनातून, नाही आता मला देवावर प्रीती करायचं, मला देवासाठी हे करायचं, मला देवासाठी ते करायचं. पण जर तुमच्यामध्ये पवित्र आत्मा नाही, 2 दिवसांनी पुन्हा तुम्ही थंड होताल, तुमची कृती नष्ट होईल. 4 दिवसांनी पुन्हा थंड होताल. मग विश्वास विचार करतील, अरे त्या दिवशी हा बंधू पेटलेला होता, आज काय झालं? 4 दिवसांनी लगेच थंड. कारण का? देवाच्या प्रीतीचा जो वर्षाव आपल्या अंतःकरणात होतो, तो पवित्र आत्मा जो आपल्यामध्ये येतो, तो आल्यानंतर देवावर अधिक प्रीती करायला तो शिकवतो. ही टीचेस यू टू लव्ह गॉड मोर दॅन येस्टरडे. कालच्या दिवसापेक्षा आज अधिक चांगली प्रीती करायला पवित्र आत्मा शिकवतो. अर्थात जर तुमच्यामध्ये पवित्र आत्मा नाही तर तुम्ही देवावर प्रीती करू शकत नाही, अधिक चांगल्या प्रकारे करू शकत नाही. पहिली गोष्ट करूच शकत नाही. तुम्ही जे काय करताल मानवी लेवलवर करताल, पण देवाला ज्या प्रीतीची अपेक्षा तुमच्याकडून आहे त्या प्रकारची प्रीती तुम्ही करू शकत नाही. तुम्ही मानवी विचाराने प्रीती करताल. पण पवित्र आत्मा आल्यानंतर तो असं तुमचं अंतःकरणाची भूमी बनवतो, तुमचं अंतःकरण अशा अवस्थेत घेऊन जातो की तुम्हाला वाटतं देवावर अधिकाधिक प्रीती करावी, तुम्हाला वाटतं अधिकाधिक प्रार्थना करावी, तुम्हाला वाटतं अधिकाधिक संदेश ऐकावे, तुम्हाला वाटतं चर्चला जावं, तुम्हाला वाटतं ऑनलाईन सर्व्हिस अटेंड करावी, तुम्हाला वाटतं संदेश लिहून काढावेत, तुम्हाला वाटतं सारांश लिहिण्यासाठी मदत करावी, तुम्हाला वाटतं साक्ष द्यावी. पण हे सगळं काही का वाटतं आणि कधी वाटल? तर ज्यावेळेस देवाच्या आत्म्याचा वर्षाव तुमच्या अंतःकरणात होतो त्याच वेळेस. कारण पाऊल स्पष्ट बोलतो, देवाच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्या अंतःकरणात त्याच्या प्रीतीचा वर्षाव झाला आहे. देवाच्या प्रीतीचा वर्षाव होणं म्हणजे तुम्ही अधिक 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 देवावर प्रीती करायला तो तुम्हाला शिकवतो आणि तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे तो शक्ती देतो. देवाचा पवित्र आत्मा जर नाही ब्रदर्स अँड सिस्टर तुमच्यामध्ये, तुम्ही हतबल आहात, तुम्ही निर्बल आहात, तुम्ही कारण मानव आहात, तुम्ही ह्युमन आहात. तुम्हाला देवाकडून असं काहीतरी पाहिजे की जे तुमच्या शरीराला चालविल, जे तुमच्या भावनांना एक नवीन दिशा देईल, जे तुमच्या पावलांना आळा घालल, जे तुमच्या जीवनातल्या पापाला आळा घालल, जे तुमच्या चुकांना आळा घालल, असं काहीतरी देवाकडून जे निघतं आणि जे तुमच्यामध्ये येतं, असं काहीतरी तुम्हाला पाहिजे. आणि त्याला म्हणतात पवित्र आत्मा. दॅट इज कॉल्ड द होली स्पिरिट. म्हणून इंग्लिश बायबलच्या ट्रान्सलेशन मध्ये लिहिलं, त्याला म्हटलं गेलं द कम्फर्टर. कम्फर्टर म्हणजे सांत्वन करणारा. तुमचं सांत्वन करणारा या जगामध्ये कोणीही नाही पवित्र आत्म्याशिवाय. पवित्र आत्मा असं म्हटलं होतं, देर इज नो ग्रेटर कम्फर्टर दॅन द होली स्पिरिट, देर इज नो ग्रेटर टीचर दॅन द होली स्पिरिट. पवित्र आत्म्याशिवाय सर्वोत्तम शिक्षक कोणीच नाही आहे. पवित्र आत्म्याशिवाय सर्वोत्तम सांत्वन करणारा कोणी नाही. पहा, दुःखातून जात असा, त्रासातून संकटातून जात असा, त्यावेळेस तुमच्यातला पवित्र आत्माच केवळ तुमचं सांत्वन करू शकतो. तोच तुम्हाला नवीन दिशा दाखवू शकतो, गाईड करू शकतो. तो तुमच्या चुकांमधून तुम्हाला बाहेर काढू शकतो. म्हणून अनेक लोकांना 18 ते 20 वर्षापूर्वी पवित्र आत्मा मिळाला, परंतु तो पवित्र आत्मा त्यांच्या चुकांमुळं, पापामुळं तो क्रियाशील राहिला नाही, तो थंड झाला. आणि तुम्ही म्हणता आता जे मृतवत आहे ते स्थिर कसं करायचं, पुरातन वाटांनी कसं जायचं, रेस्टोरेशन ऑफ द सोल कसं करायचं, जीवाला पुन्हा पूर्वस्थितीमध्ये कसं काय आणायचं, त्याला फक्त एकच मार्ग आहे. त्याची किल्ली आजच्या संदेशामध्ये
जीवाला पुन्हा पूर्वस्थितीत कसं आणायचं, त्याची किल्ली तुमच्यातल्या पवित्र आत्म्याला पुन्हा क्रियाशील करा. ज्याला खरा पवित्र आत्मा मिळाला होता त्याने त्या पवित्र आत्म्याला पुन्हा क्रियाशील करणं गरजेचं आहे. पण पवित्र आत्मा जो एकदा येतो तो पुन्हा कधीच जात नाही. फार फार वर्षापूर्वी आपल्या कानावर चुकीचे विधान पडले. ते असे की पवित्र आत्मा आला आणि जर आपण त्याच्यामध्ये टिकून राहिलो नाही तर पवित्र आत्मा निघून जातो. या पवित्र आत्मा कधीच निघून जात नाही. बरं, गुढीन त्यांच्या कॅसेटमध्ये म्हणतात, संदेशामध्ये म्हणतात, यू कॅनॉट रिसीव्ह द बॅप्टिझम ऑफ द होली गोस्ट ट्वाइस. यू कॅनॉट रिसीव्ह द बॅप्टिझम ऑफ द होली गोस्ट ट्वाइस. तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला दोनदा पवित्र आत्मा कधीच मिळत नाही. तुम्हाला दोनदा पवित्र आत्मा कधीच मिळत नाही. तुम्हाला फक्त तुम्ही जर निवडलेले आहात तर तुम्हाला एकदाच पवित्र आत्मा मिळेल. हो, पवित्र आत्मा हा अक्रियाशील बनू शकतो, थंड बनू शकतो. तो आपल्या चुकांमुळं, आपल्या दुर्लक्षितपणामुळे होऊ शकतं. तसा ज्याला म्हणतो आपण डॉर्मंट अवस्थेत जाणं. डॉर्मंट अवस्थेत जाणं म्हणजे निष्क्रिय अवस्थेमध्ये पवित्र आत्मा जाऊ शकतो. पण याचा अर्थ असा नाही तुमच्यामधून तो निघून गेला, तो तुमच्यामध्येच असतो. परंतु जोपर्यंत तुम्ही त्याला क्रियाशील बनवत नाही तोपर्यंत तो तुमच्यामध्ये कार्य करणार. जोपर्यंत त्याला पूरक वातावरण तुम्ही देत नाही तोपर्यंत तो कार्यशील बनणार नाही. पहा, आणि ज्या कोणाला पवित्र आत्मा आहे तो पवित्र आत्मा ऍक्टिव्ह होली गोष्ट जर बनवायचा असेल तर तुम्ही पुन्हा पवित्र आत्म्याला उजाळा दिला पाहिजे. पवित्र आत्मा एकदाच मिळतो माणसाला, तो एकदाच मिळतो, तो पुन्हा कधीच सोडून जात नाही. या ठिकाणी प्रभू येशूचं विधान आहे. प्रभू येशू स्वतः बोलतो. योहान सुवर्तमान 14वा अध्याय 16 वचन. योहान सुवर्तमान 14वा अध्याय 16 वचन, 14-16. मी पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल. 15 वचनात सांगतं, मजवर तुमची प्रीती असली तर माझ्या आज्ञा पाळाल. मजवर तुमची प्रीती असली तर, आता नीट समजून घ्या या वचनांचे अर्थ. मजवर तुमची प्रीती असेल तर माझ्या आज्ञा पाळाल. कित्येक ब्रदर्स आणि कित्येक सिस्टर्स एखादी आज्ञा देवाच्या माणसाची आज्ञा पाळतात, एखादं वचन पाळतात ते, परंतु काही दिवस झाले की पुन्हा ते त्या वचनामध्ये पडायला लागतात. पुन्हा जैसे थी परिस्थिती त्यांच्या जीवनामध्ये येते. का? कारण का देवाच्या प्रीतीचा वर्षाव त्यांच्या अंतःकरणात अजून झालेला नाही. आणि केवळ पवित्र आत्म्याच्या आगमनाच्या द्वाराच केवळ नवीन देवाच्या प्रीतीचा वर्षाव तुमच्या जीवनामध्ये होऊ शकतो की जिथं तुम्ही देवावर अधिक आणि अधिक आणि अधिक आणि अधिक प्रीती करायला लागता. आय लव्ह हिम बेटर एव्हरी डे. आय लव्ह हिम बेटर एव्हरी डे. बट हू? कोण करू शकेल त्याच्यावर अधिक प्रीती? कालच्यापेक्षा चांगली प्रीती आज, आजच्यापेक्षा उद्या चांगली प्रीती. अशा रीतीने तो प्रीतीमध्ये वाढत जातो. पण कोण? ज्याच्यामध्ये पवित्र आत्म्याचा वर्षाव झालेला आहे, ज्याच्या अंतःकरणामध्ये पवित्र आत्म्याचा वर्षाव आहे, तोच व्यक्ती केवळ देवावर खरी प्रीती करायला शिकतो. प्रभू येशू म्हणतो, जर तुमची माझ्यावर प्रीती असेल तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. पण त्याची किल्ली तो देतो. तो म्हणतो तुमच्या अंतःकरणात ती प्रीती कुठून येईल? तरच तुम्ही आज्ञा पाळाल. जर तुमची माझ्यावर प्रीती असेल पण ही प्रीती कुठून येईल? पावला इतक्यात वचन सांगतं, रोम 5:5 मध्ये वचन वाचलं की देवाच्या आत्म्याच्या द्वारे या प्रीतीचा वर्षाव तुमच्या अंतःकरणामध्ये झाला आहे. तर किती छान वचन आहेत. वचन कुठं कुठं कसं जुळतं, कसा देवाचा आत्मा आपल्याला लीड करतो. देवाच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे देवाच्या प्रीतीचा वर्षाव तुमच्या अंतःकरणात झाला आहे. आणि एकदा का ही प्रीती आली, त्या प्रीतीविषयी 15व्या वचनामध्ये येशू बोलतो की जर मजवर तुमची प्रीती असेल जी पवित्र आत्म्याच्या द्वारे येते तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. पवित्र आत्मा नाही तर तुमच्यामध्ये प्रीती येत नाही. जर प्रीती नाही तर तुम्ही त्याच्या आज्ञा पाळू शकत नाही. क्लिअर कट. जर पवित्र आत्मा नाही तर तुमच्या अंतःकरणात देवाविषयीची प्रीती येऊ शकत नाही. देवाला तुम्ही गौण स्थान देताल तुमच्या जीवनामध्ये. देवाला एवढं महत्वाचं स्थान नसेल, ब्रविश्वासी किती वेळेस सूचना दिल्या तरी तुम्ही त्या पाळणार नाही. कारण का? देवाविषयीची प्रीती तुमच्या अंतःकरणात आलेली नाही, कारण का पवित्र आत्मा नाही.
पवित्र आत्मा ज्यावेळेस येतो तो तुमच्या अंतकरणात प्रीतीचा वर्षाव करतो. फक्त प्रीती घेऊन येत नाही, वर्षाव करतो, रेन होतो, पाऊस पडतो. तो पाऊस असा असतो की तुम्हाला असं वाटतं देवासाठी मी काय करू आणि काय नाही. तुम्हाला असं वाटतं जेवढं मी करतो तेवढं कमीच आहे. म्हणून त्या देवाच्या प्रीतीचा वर्षाव जो येशूच्या अंतकरणात झालेला होता, ज्यावेळेस पवित्र आत्मा देवाच्या पवित्र आत्म्याने त्याला भरलं, त्या प्रीतीचा वर्षाव त्यांच्या अंतकरणात झाला. येशूला असं वाटत होतं देवासाठी काय करू आणि काय नाही. तो म्हटलं मी देवाच्या इच्छेप्रमाणे करायला आलो. त्याने देवाची हर एक आज्ञा पाळली, कारण देवाविषयीचं प्रेम त्याच्या मनामध्ये होतं. आणि तेच प्रेम जोपर्यंत तुमच्या जीवनात येत नाही तोपर्यंत तुम्ही त्याच्या आज्ञा पाळू शकत नाही. आणि ते कधी येईल जर का देवाच्या पवित्र आत्म्याचा वर्षाव तुमच्या जीवनात झाला तर. देवाच्या पवित्र आत्मा जर तुमच्या जीवनात आला तर तो एक अद्वितीय, एक स्वर्गीय अनुभव तुम्हाला द्यायला लागतो. आणि तो तुमच्या मनामध्ये पहिली गोष्ट निर्माण करेल देवाविषयीचं प्रेम. आणि तुम्हाला कालपर्यंत जसं वाटलं नाही तसं आज वाटायला लागल. आणि तुम्हाला असं वाटायला लागल की मी बायबल वाचतो, चला मी संदेश ऐकतो, चला मी संदेशाचं लिखाण करतो, मी नोट्स काढतो, मी प्रार्थना करतो. आपोआप तुमच्याकडून तो ते करून घेईल जे देवाला आवडतं. तेच केवळ पवित्र आत्मा तुमच्यामधून करून घेईल. जर का पवित्र आत्माच नाही तर जे देवाला आवडतं ते तुम्ही कधीच करू शकणार नाही. करताल पण ते लॉंग लास्टिंग नसल, ते जास्त काळासाठी नसेल, ते थोड्या काळापुरतं टिकल आणि नंतर पुन्हा तुम्ही जैसे ती परिस्थितीमध्ये येताल. परमनंट अशी अवस्था केवळ पवित्र आत्माच तुमच्यामध्ये आणू शकतो. परमनंट अवस्था पहा. म्हणून प्रभू येशू म्हणतो जर मजवर तुमची प्रीती असली, ही प्रीती कुठून येईल? पाऊल म्हणतो पवित्र आत्म्याच्या द्वारा प्रीतीचा वर्षाव तुमच्या अंतकरणात झाला आहे. तर माझ्या आज्ञा पाळाल, मी पित्याला विनंती करील. 15व्या वचनाला लागून 16 वचन आहे. आज्ञा पालन कोण करील? जो प्रीती करील. पण प्रीती कसा करील? 16व्या वचनात उत्तर मिळतं, मी पित्याला विनंती करील, मग तो तुम्हाला दुसरा काही वारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल. त्याने तुम्हा बरोबर सदा सर्वदा राहावे. म्हणून सदा सर्वदा राहावे अर्थात 18 ते 20 वर्षापूर्वी ज्यांना खराखुरा पवित्र आत्मा मिळाला होता, किंवा ज्यांना मध्यंतरीच्या काळामध्ये खराखुरा पवित्र आत्मा मिळाला, जो ट्रू बॅप्टिझम ऑफ द होली स्पिरिट आहे, जो खराखुरा पवित्र आत्मा आहे, तर तो पवित्र आत्मा एकदा का मिळाला तो कधीच जाणार नाही, सदा सर्वदा तुमच्या बरोबर राहावं म्हणून त्याने दिला. प्रभू येशू खोटं नाही बोलणार. प्रभू येशू कधीच खोटं नाही बोलणार. तो म्हणतो त्याने तुम्हा बरोबर सदा सर्वदा राहावे म्हणून. मग एकदा का पवित्र आत्मा मिळाला मग तो लेकरू चुकू शकत नाही का त्याच्या जीवनामध्ये? हो, चुकू शकतो. दाविदामध्ये पवित्र आत्मा होता का ज्यावेळेस बत्शेमे बरोबर त्यांनी गमन केलं? हो, दाविदामध्ये पवित्र आत्मा होता. तरी पण चुकला का तो? इतकं कृत्य, वाईट कृत्य त्याने केलं का? हो, पवित्र आत्मा मिळालेला व्यक्ती पण अशा प्रकारचं कृत्य करू शकतो. म्हणून दावीद बोलतो स्तोत्र संहिता 51व्या अध्यायामध्ये, योहान 14 मध्ये बोट ठेवा, आपण येऊया त्या ठिकाणी परत. पण स्तोत्र 51 मध्ये, स्तोत्र संहिता 51, दावीद या ठिकाणी बोलतो. तो म्हणतो 11व्या वचनामध्ये, तू मला आपल्या पुढून घालवून देऊ नको. हेडलाईन 51व्या अध्याय जिथं नंबर लिहिला ना 51, त्याच्यामध्ये ब्रॅकेटमध्ये काय लिहिलं बघा, मुख्य गावासाठी दाविदाचे स्तोत्र. त्याने बत्शेबेशी समागम केल्यानंतर नातान संदेशला त्याचकडे आला तेव्हाच हे स्तोत्र आहे. अर्थात त्याने पाप केल्यानंतरच हे स्तोत्र लिहिण्यात आलं त्याच्याकडून. आणि 11व्या वचनामध्ये तो म्हणतो तू मला आपल्याकडून घालवून देऊ नको आणि आपला पवित्र आत्मा मजमधून काढून घेऊ नको. अर्थात यावरून असं दिसून येतं की दाविदामध्ये पवित्र आत्मा होता म्हणून तो म्हणतो काढून घेऊ नको. होता म्हणून म्हणतो काढून घेऊ नको. आता पवित्र आत्मा असं नाही असं कृत्य त्याने केलं का? हो, करू शकतो. पवित्र आत्मा मिळाला म्हणजे तो चुकूच शकत नाही असं नाही. पवित्र आत्मा मिळाला तरी एखादा व्यक्ती चुकू शकतो. तो असं कृत्य करील की जे ओंगळ आहे. पहा, परंतु तो त्यामध्ये खितपत पडून राहत नाही. दावीद त्या चुकीमध्ये खितपत पडून राहिला का? नाही. त्याने पश्चाताप केला, त्याने स्वतः जीवन स्थिर केलं, त्याचं जीवन त्याने पश्चाताप परमेश्वरापुढे केला, यासाठी त्याची पाप धुतली जावीत. पहिले करीन 5 म्हणला मनुष्य, ब्रगुणी त्यांच्या कसे म्हणतात, पहिले करीन 5 म्हणला मनुष्य ज्याने बापाची बायको ठेवली,
त्याच्यामध्ये पवित्र आत्मा होता, तरी पण त्याने असं केलं. मग त्याला पुन्हा पूर्वस्थितीमध्ये कोण आणलं? मागच्या संदेशामध्ये आपण पाहिलं, त्याच पवित्र आत्म्याने त्याला आणलं. त्याला स्ट्रेट फॉरवर्ड कुणी केलं? पवित्र आत्म्याने केलं. त्याच्यामध्ये प्रीतीचा वर्षाव कुणी केला? पवित्र आत्म्याने केला. की जिथं तो स्वतःची चूक सोडून द्यायला तयार झाला, जे पाप त्याला प्रिय वाटत होतं त्याचा द्वेष करायला तो तयार झाला, एकाच गोष्टीमुळे, कारण पवित्र आत्म्याची प्रीती, पवित्र आत्म्याने देवाविषयीची प्रेम प्रीती त्याच्या मनात आणली. आणि म्हणून तो माघार आला. त्या प्रीतीनं, पुन्हा देवाविषयीच्या प्रीतीनं त्याला माघार आणलं. नाहीतर जर पवित्र आत्मा त्याच्यामध्ये नसता तर त्याने त्याचं पाप करणं कधीच थांबवलं नसतं. म्हणून निवडलेला चुकू शकतो, पण त्याच्यामध्ये जर पवित्र आत्मा असला तर तो पुन्हा माघार येतो. म्हणून मगाशी पहिले योहान मधलं वचन पाहिलं की जो देवापासून जन्मला आहे, पवित्र आत्म्याचा जन्म, दोन जन्म आहेत, एक बाप्तिस्माचा जन्म आहे, पवित्र आत्म्याचा जन्म. योहान कृष्ण 3 अध्यायाप्रमाणे की पवित्र पाण्यापासून व बाप्तिस्मा. योहान 3 अध्याय बघूया. योहान 3 अध्याय. या ठिकाणी निकोदेमस प्रभू येशूकडे जातो आणि निकोदेमस संगती येशू बोलत आहे. तो म्हणतो 3 वर्षामध्ये येशूने त्याला म्हटले, मी तुला खचित सांगतो, नव्याने जन्मल्या वाचून, नवा जन्म, तुमचा नवीन जन्म झालाय का? प्रभू येशू कशाविषयी बोलतो? नव्याने जन्मल्या वाचून. तो म्हणतो कोणालाही देवाचं राज्य पाहता येत नाही. आता नवीन जन्म होणं गरजेचं आहे. फक्त ख्रिस्ताचं शरीर मिळालं यात समाधान बाळगू नका. फक्त सत्य मिळालं म्हणजे समाधानी राहू नका. तुम्हाला नवीन जीवन, नवीन जन्म तुम्हाला मिळाला पाहिजे. आणि मग निकोदेमसला ते समजत नाही. तो म्हणतो की म्हातारा झालेला मनुष्य, 4 वचन, निकोदेमस त्याला म्हणाला, म्हातारा झालेला मनुष्य कसा जन्मेल आणि त्याच्याने मातेच्या उदरात दुसऱ्याने जावेल व जन्म घेवेल काय? येशूने उत्तर दिले की मी तुला खचित सांगतो. वचन 5, खचित सांगतो म्हणजे 100% शुअर. येशू खोटं नाही बोलू शकत आणि ते पण त्याच्यावर ठसावून ठेवतो. तो म्हणतो मी तुला खचित सांगतो की पाण्यापासून व आत्म्यापासून जन्मल्या वाचून कोणालाही देवाच्या राज्यात प्रवेश करता येत नाही. वेळ तुम्हाला देवाच्या राज्यात जायचंय का? मग ख्रिस्ता शरीरात आहात म्हणून तुम्ही देवाच्या राज्यात जाणार का नवा जन्म झाला म्हणून तुम्ही देवाच्या राज्यात जाणार? इतक्या दिवस म्हणत होतो आपण जो शेवटपर्यंत टिकल तो तरेल, पण तुमच्या अटींवर तुम्ही टिकून राहू नका, देवाच्या अटींवर टिकून राहा. पवित्र आत्मा आपल्या जीवनात मिळाला पाहिजे. यहूदा इस्करियोत पवित्र आत्मा पेंटेकॉस्टचा दिवस येण्याच्या आधी मरण पावला. त्याला पेंटेकॉस्टचा अनुभव आला नाही, त्याला पवित्र आत्मा पेंटेकॉस्टच्या दिवशी मिळाला नाही, त्याच्या आधी तो गेला त्यांच्यामधून निघून. अर्थात तो त्या नव्या जन्माचा वाटेकरी झाला नाही, पण बाकीचे 11 प्रेषित लोक ते नव्या जन्माचे वाटेकरी झाले. ब्रदर्स अँड सिस्टर्स, जोपर्यंत तुम्हाला नवीन जन्म मिळत नाही तोपर्यंत तुम्ही तुमच्या देह स्वभाव, पाप यावर विजय मिळू शकत नाही. तुम्ही सैतानावर विजय मिळू शकत नाही, तुम्ही जगावर विजय मिळू शकत नाही. म्हणून येशू म्हटला, खचित सांगतो की नव्याने जन्मल्या वाचून कोणालाही देवाच्या राज्यात प्रवेश नाही. पवित्र आत्मा मिळाल्यापासून, पाण्यापासून व आत्म्यापासून, पाण्याचा बाप्तिस्मा होणं म्हणजे पाण्यापासून जन्म मिळणं. आत्म्यापासून बाप्तिस्मा होणं, पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा होणं म्हणजे आत्म्यापासून जन्म मिळणं. हे 2 प्रकारचे बाप्तिस्मे तुम्हाला जीवनात पाहिजेत, तरच तुम्ही देवाच्या राज्यात जाऊ शकता. केवळ सत्य मिळालं म्हणून देवाच्या राज्यात जात नाही, केवळ ख्रिस्ता शरीरात आहे म्हणून देवाच्या राज्यात जात नाही. पुढची पायरी चढा. पहिल्याच पायरीवर समाधान बाळगू नका. वेगवेगळ्या पायऱ्या आहेत, त्याशिवाय जिना चढू शकत नाही स्वर्गाच्या राज्याचा, आणि आपल्याला समजलं पाहिजे. म्हणून आपल्या स्टेजमध्ये, अवस्थेमध्ये तुम्ही समाधानी राहू नका. ज्यांना पवित्र आत्मा मिळालेला आहे तो थंड झाला, त्यांनी क्रियाशील बनवा. ज्यांना पवित्र आत्मा नाही त्यांनी मिळवायचा प्रयत्न करा. देवाच्या इच्छेत काय आपल्याला माहित नाही.
मला अजून मिळत नाही म्हणून नाराजही होऊ नका. मिळवायचा प्रयत्न करा. ज्याचा समय ज्या दिवशी नेमलेला आहे त्या दिवशी त्याला निश्चित मिळेल. पण याचा अर्थ असा नाही की मला काहीच करायचं नाही. याचा अर्थ असा नाही देव ज्यावेळेस मला देईल त्यावेळेस देईल. याचा अर्थ असा नाही की मी काहीच करायचं नाही. नाही, असा त्याचा अर्थ नाही. पवित्र आत्मा मिळायचं त्यावेळेस मिळेल, पण त्याचा प्रयत्न आतापासूनच चालू झाला पाहिजे. ज्यावेळेस गर्भधारणा होते त्याची प्रोसेस पोटामध्ये होत राहते, आईच्या पोटामध्ये, आणि मग 9 महिने पूर्ण झाल्यानंतर त्याचा जन्म होतो. परंतु 9 महिने जन्म ज्यावेळेस व्हायचा त्यावेळेस व्हायचा, पण त्याच्या आधी प्रोसेस चालू नसते का? पोटामध्ये प्रोसेस चालू नसते का? त्या बाळाची वाढ, संगोपन चालू नसते का? मग पवित्र आत्मा मिळायचं त्यावेळेस मिळेल, पण त्याच्या आधी विचारांची गर्भधारणा झाली पाहिजे. ज्याच्या डोक्यात विचार सुद्धा येत नाही की मला पवित्र आत्मा पाहिजे, त्याला पवित्र आत्मा मिळणार सुद्धा नाही. पवित्र आत्मा पाहिजे मला याची गरज भासली पाहिजे. आणि ज्यावेळेस पवित्र आत्मा येतो ही पहिली गोष्ट तुमच्या हा खूप मोठा संदेश आहे, खूप मोठा संदेश आहे पवित्र आत्म्याचा. पण मला सगळंच बोलत बसायचं नाही. पहा, मला सगळं बोलत बसायचं नाही आता. पण तुम्हाला फोकस करायचं आहे एका गोष्टीवर. जर तुम्हाला रेस्टोरेशन पुन्हा तुमच्या जीवनामध्ये करायचं आहे, जर पुन्हा तुम्हाला पूर्वस्थितीमध्ये जायचं आहे, तर फक्त एकच जण तुम्हाला मदत करू शकतो, तुमच्यातला पवित्र आत्मा. ज्यांना मिळालेला पवित्र आत्मा त्यांनी तो पुन्हा क्रियाशील बनवणं गरजेचं आहे. पवित्र आत्मा तुम्हाला पुढे घेऊन जाऊ शकतो. पवित्र आत्मा तुम्हाला देवाची आज्ञा पाळायला लावू शकतो. पहा, आणि म्हणून मग योहान 14व्या अध्यायामध्ये आपण होतो. योहान 14वा अध्याय आणि 16 वचन. मी पित्याला विनंती करील, मग तो तुम्हास दुसरा कैवारी म्हणजे कैवार घेणारा, काळजी घेणारा, मदतनीस, एक कम्फर्टर, ह्याचं नाव आहे द होली स्पिरिट, द होली गोस्ट, द कम्फर्टर, द हेल्पर, द पाराक्लेट अँड ॲडव्होकेट. हा जो पवित्र आत्मा आहे तुमच्यासाठी एक ॲडव्होकेट सारखं काम करतो. ॲडव्होकेट म्हणजे एक वकील जो न्यायाधीशापुढे तुमची बाजू मांडून देतो. तुमची बाजू तो मांडतो, चांगल्या प्रकारे तुमचा पक्ष घेतो, तुमची बाजू तो घेतो आणि न्यायाधीशासमोर तो चांगली बाजू मांडतो आणि तो जिंकण्याचा प्रयत्न करतो. पहा, सेम त्याच प्रकारे जर आपण उणे आहोत तर आपली बाजू चांगल्या रीतीने मांडणारा पवित्र आत्माच आहे. फक्त तोच आपली बाजू आपल्याला मदत करणारा केवळ पवित्र आत्माच आहे. ॲडव्होकेट आहे तो. ॲडव्होकेट आहे तो, वकील आहे तो, मध्यस्थीचं काम करतो. पवित्र आत्मा आपल्यासाठी मध्यस्थीचं काम करतो. जे आपल्याला गरजेचं आहे ते देवाजवळ याचना करून सांगतो. पण किती वेळेस प्रार्थना जशा करावायच्या त्या तशा आपल्याला समजत नाही. वी डोंट नो हाऊ टू प्रे. पवित्र आपल्याला प्रार्थना कशी करायची हे समजत नाही. पहा, कारण आपलं मानवी विचार, मानवी कौशल्य एवढं चांगलं नाही की जिथं आपण देवाला जसं पाहिजे तसं आपण प्रार्थना करू शकू. आणि म्हणूनच मग केवळ एकाच दृष्टिकोनातून आपण प्रार्थना करू शकतो जर पवित्र आत्मा आहे तर. पवित्र आत्मा हा देवापुढं आपल्या गोष्टी तो मांडतो. या ठिकाणी वचन असं सांगतं, रोमकारसपत्र 8वां अध्याय, रोमकारसपत्र 8वां अध्याय, या ठिकाणी बघूया 8वां अध्याय 26 वचन. वचन असं सांगतं, तसेच आत्माही आपल्या अशक्तपणामध्ये आपल्याला हातभार लावतो. कोणता अशक्तपणा? शारीरिक अशक्तपणा नाही. आपला आध्यात्मिक अशक्तपणा जो आहे तो आत्मा आपल्या अशक्तपणामध्ये हातभार लावतो. आणि तो कसा? पाऊल म्हणतो, प्रार्थना करावी तशी कराव्यास आपल्याला समजत नाही. कधी कधी समजत नाही आपल्याला आपण प्रार्थना कशी करावी. आपल्याला समजत नाही, एवढं ज्ञान नाही आपल्याला, एवढी कौशल्य नाही की पित्यापुढे प्रार्थना कशी करावी. प्रार्थना करावी तशी कराव्यास आपल्याला समजत नाही. परंतु आत्मा पा शब्द आला आत्मा म्हणजे हा आत्मा असा काहीतरी की जो देवापासून निघतो तुमच्यामध्ये येतो. म्हणूनच आत्मा गरजेचा आहे. परंतु आत्मा स्वतः अनिर्वाच्य उच्छ्वासांनी आपल्यासाठी देवाजवळ विनंती करतो. आता तुम्ही, तो एक वकील आहे, तो एक मध्यस्थ आहे. पहा, आणि किती वेळेस तुम्हाला समजत नाही परमेश्वराकडं
कशा गोष्टी मांडाव्यात, आपल्याला काय गरजेचं आहे, परंतु आत्मा आपल्याला काय पाहिजे हे बरोबर समजतो, मानवी इच्छेने नाही. तर त्याला माहिती आहे की आपल्याला कशाची गरज आहे, त्या गोष्टी तो पित्याजवळ मांडतो. परंतु आपल्या इच्छेनुसार तो मांडत नाही, तो पित्याच्या इच्छेनुसार आपल्यासाठी प्रार्थना करतो. तो एक मध्यस्थ आहे. पा तुमच्यामध्ये आणि पित्यामध्ये जोपर्यंत एक जण असत नाही तोपर्यंत तुमच्या प्रार्थना यशस्वी होऊ शकत नाहीत. तुम्ही फेल ठरताल. परंतु तुमच्या प्रार्थना पित्यापर्यंत पोहोचवणारा एक जण असा आहे, जो मध्यस्थ आहे, जो वकील आहे, आणि तो आहे पवित्र आत्मा. कारण आत्मा, पाऊल म्हणतो, आत्मा विनंती करतो, तुम्ही नाही करत, तुम्ही विनंती नाही करत. आत्मा, जो तुमच्यातला पवित्र आत्मा, तो पित्याजवळ विनंती करतो. जे तुम्हाला पाहिजे ते तो त्याला मागतो, पण तुमच्या इच्छेनं नव्हे, तो पित्याच्या इच्छेप्रमाणे तो विनंती करतो. एवढं मात्र पक्क लक्षात ठेवा. तुम्ही म्हणताल मला घर पाहिजे, मला कार पाहिजे, पवित्र आत्म्याच्या भाषेत प्रार्थना करताल. ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्याच केवळ तुम्हाला मिळतील, ज्या तुमच्या आध्यात्मिक वाढीसाठी आहेत. तो म्हणतो, आणि अंतःकरण पारखणाऱ्याला त्या आत्म्याचा मनोभाव काय हे ठाऊक आहे. अंतःकरण पारखणाऱ्याला ना, त्या देवाला त्या आत्म्याचा मनोभाव कळतो. कारण हा आत्मा जो तुमच्यामध्ये येतो, पवित्र आत्मा जो तुमच्यामध्ये येतो, पवित्र जनांसाठी देवाच्या मर्जीप्रमाणे विनंती करतो. कोणाच्या मर्जीप्रमाणे? देवाच्या मर्जीप्रमाणे, तुमच्या इच्छेप्रमाणे नाही, तुमच्या मर्जीप्रमाणे नाही. देवाचा आत्मा आपल्याला दिलेला आहे आपल्या इच्छेप्रमाणे देवाला मागण्यासाठी नाही, तर देवाच्या इच्छेप्रमाणे आपल्याला मागण्यासाठी. कारण आपल्या इच्छा आहेत, त्याच्या इच्छा नाहीत. आपल्या मानवी इच्छा आहेत, आपल्या दैहिक इच्छा आहेत, आपल्या जगिक इच्छा आहेत, पण देवाच्या इच्छा काहीतरी वेगळ्याच आहेत आपल्याविषयी. आणि देवाच्या इच्छेत आपल्यासाठी काय आहे बरोबर तेच तो आपल्यातर्फे देवाजवळ मागतो. म्हणून पवित्र आत्मा अत्यंत गरजेचा आहे. जोपर्यंत पवित्र आत्मा नाही, तुमच्या प्रार्थना यशस्वी होऊ शकत नाही. म्हणून आपल्या प्रार्थना यशस्वी होत नाही. कारण का? आत्मा नाही आहे की जो आपल्यासाठी देवाजवळ मागेल. म्हणून आत्मा मिळणं गरजेचं आहे. ज्यांचा थंड झाला आत्मा, त्यांनी क्रियाशील करणं गरजेचं आहे. कारण तोपर्यंत तुम्ही पुन्हा तशीच प्रीती करायला शिकणार नाही देवावर. तेच प्रेम तुमच्यामध्ये उभारून येणार नाही पुन्हा, जोपर्यंत पवित्र आत्मा क्रियाशील करत नाही. त्यासाठी तुम्ही काय करायला पाहिजे? ज्यांना पवित्र आत्मा आहे त्यांनी अधिक पवित्र आत्म्याला चालना दिली पाहिजे. पवित्र आत्मा च्या भाषेमध्ये तुम्ही प्रार्थना केली पाहिजे, अन्य भाषेमध्ये प्रार्थना केली पाहिजे. कारण का जितकं तुम्ही प्रार्थना करताल, अन्य भाषेमध्ये बोलताल, तितका पवित्र आत्मा त्या प्रेरणेने देवाजवळ बोलेल. आणि जे तुम्हाला गरजेचं आहे, आध्यात्मिक अशक्तपणा आहे का, परमेश्वर तुम्हाला सशक्त बनवेल. कारण पवित्र आत्मा तुमच्यासाठी विनंती करेल. पवित्र आत्म्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. पवित्र आत्म्याशिवाय तुम्ही तुमच्या जीवनामध्ये युद्ध जिंकू शकत नाही. तुम्ही मानव आहात आणि पापिष्ट स्वभावामध्ये जीवन जगत आहात. अमंगळातून काही मंगळ निघेल काय? बिलकुल नाही. पाऊल त्याची धावू शकला. तो जग सैतान देवासमोर विजय मिळवू शकला एकाच गोष्टीमुळे, कारण त्याला एक मदतनीस होता, आणि तो मदतनीस पवित्र आत्मा होता. देह स्वभाव याच्या विरुद्ध तुम्ही जाऊ शकत नाही जोपर्यंत पवित्र आत्मा तुम्हाला मिळत नाही. या देवासमोर विजय मिळवणारा आत्मा. म्हणून कित्येकांच्या जीवनामध्ये त्याच चुका असतात. त्या चुकांतून ते बाहेर कधी पडत नाही. कारण का? त्यांना पवित्र आत्मा नाही आहे. त्यांना पवित्र आत्मा शक्ती देत नाही. हे एक रहस्य आहे. का एखादा व्यक्ती त्याच्या चुकांमध्ये खितपत पडून राहतो? का त्याच्या चुकांमधून त्याला आवडणाऱ्या चुका पण देवाला न आवडणाऱ्या चुका तो का करत राहतो? का त्यातून तो बाहेर पडत नाही? त्याचं एक कारण आहे, कारण का त्याच्यामध्ये पवित्र आत्म्याचा अभाव आहे. पवित्र आत्मा ज्याच्यामध्ये आहे त्याच्यामध्ये तो क्रियाशील नाही, आणि कित्येक लोकांमध्ये पवित्र आत्म्याचा अभाव आहे, म्हणून ते त्यांच्या या चुकीच्या देह स्वभावावर विजय मिळवू शकत नाही. म्हणून तुम्हाला एक जणाची गरज आहे.
आणि तो आहे पवित्र आत्मा. त्याला क्रियाशील करणं गरजेचं आहे. ज्यांच्याकडे नाही त्यांनी मिळवणं गरजेचं आहे. त्याशिवाय तुम्ही तुमची धाव धावू शकत नाही. पाऊल म्हणतो, मी माझी धाव संपवली, मी माझा मुकुट मिळवला. केव्हा? ज्यावेळेस पवित्र आत्म्याने भरलेला होता. पवित्र आत्मा त्याला मिळालेला होता. पवित्र आत्म्याने तो भरत गेला, परिपूर्ण होत गेला. तितकी त्याला आध्यात्मिक ताकद मिळत गेली. तो पुढे पुढे जात राहिला. पहा, आणि अशा रीतीने तो पुढे पुढे जात राहिला. तो विजयशाली बनला. तुम्ही विजयी जीवन जगू शकत नाही जोपर्यंत पवित्र आत्म्याने चालना देत नाही. तुम्ही फेल्युअर जीवन जगताल, अपयशी जीवन जगताल, जर तुमच्यामधला पवित्र आत्मा क्रियाशील नाही तर. आणि ज्यांना नाही त्यांनी मिळवायचा प्रयत्न केला पाहिजे. आता सध्या करोना व्हायरसच्या महामारीमध्ये चर्चेस बंद आहेत. मला खूप त्याची तुटवडा जाणवतो. चर्चेस बंद आहेत. कारण का चर्चमध्ये जाऊन आपण जी उपासना करू शकत होतो, ज्या आत्म्याची प्रेरणा आपल्याला मिळत होती, ती आता सध्या नाही. पण आपल्या घरामध्ये आपण करू शकतो प्रार्थना. जास्तीत जास्त घरामध्ये करू शकतो. आणि तो पवित्र आत्म्याचा वर्षाव आपण स्वतःवर ओढून घेऊ शकतो. आपण करू शकतो. पवित्र आत्म्याला पुन्हा चालना देऊ शकतो. जोपर्यंत तुम्ही पवित्र आत्म्याला चालना देत नाही तोपर्यंत तुम्हाला नवीन ताकद, नवीन शक्ती, नवीन जोम, नवीन ईर्ष्या मिळू शकत नाही. म्हणून मागच्या वेळेस मी विधान केलं की तुम्ही नवीन ईर्ष्येने, नवीन ताकदीने, नवीन जोमानं पुन्हा तेच करायला पाहिजे जे 20 वर्षापूर्वी करत होता. पण तुम्ही करू शकणार नाही, हे माझं उत्तर आहे. जोपर्यंत पवित्र आत्म्याला तुम्ही क्रियाशील बनवत नाही तोपर्यंत तुम्हाला ती ताकद मिळणार नाही. जो पवित्र आत्मा थंड झालेला आहे, तुम्ही कितीही जरी तुमच्या मानवी लेवलवर प्रयत्न केला, तुम्ही यशस्वी होणार नाही. पण तू केवळ पवित्र आत्मा क्रियाशील बनल्यानंतरच तुमच्या हातामध्ये विजय पडायला लागेल, यश पडायला लागेल. आणि पुन्हा तेच दिवस जे 18 ते 20 वर्षापूर्वीचे दिवस होते तेच पुन्हा तुम्हाला मिळायला लागले. कारण पवित्र आत्माच केवळ तुम्हाला पुरातन वाटांनी जायला शिकविल. ही विल टीच यू. पुरातन वाटांनी जायला शिकविल. तोच पुन्हा ते दिवस तुमच्या स्मरणात आणील. पहा, आता केवळ जे चाललेलं आहे ते मानवी रीतीने चाललेलं आहे. भविष्य संदेश देतात, पुरातन वाटांनी जा, जे मृतवत आहे ते पुन्हा स्थिर करा, जीव पुन्हा पूर्व स्थितीमध्ये आणा. हो, पण परमेश्वरच केवळ आणू शकतो. पण कशाच्या द्वारे? जीव पुन्हा पूर्व स्थितीत परमेश्वरच केवळ आणू शकतो. पण कशाच्या द्वारा? पवित्र आत्म्याच्या द्वारा. एक मध्यस्थ आहे तुमच्यामध्ये, देवामध्ये, तो पवित्र आत्मा. म्हणून येशू म्हणाला, एवढं वचन मी घेतो आजच्या दिवशी, योहान कृष्णवर्तमान 14वा अध्याय. तो म्हणतो कैवारी, कैवारी, कैवारी. प्रभू येशू ख्रिस्त हा आपला एक कैवारी आहे. पाऊल बोलतो त्याच्या पत्रामध्ये की प्रभू येशू ख्रिस्त हा एकच कैवारी, एकच मध्यस्थ आहे. पण तो गेला आणि त्याच्यानंतर तो म्हटला, मी तुम्हाला तुमच्यासाठी कम्फर्टर पाठवितो. या ठिकाणी 16वा अध्याय 7 वचन, 16वा अध्याय 7 वचन, योहान कृष्णवर्तमान 16वा अध्याय 7 वचन. तो म्हणतो, जरी मी तुम्हास खरी गोष्ट सांगतो, तरी मी तुम्हास खरी गोष्ट सांगतो, मी जावे हे तुम्हास हितकारक आहे. तो आय एम गोईंग नाव टू माय फादर. हे तुमच्यासाठी हितकारक आहे. कारण का? तो जर का मी गेलो नाही, जर मी न गेलो तर कैवारी तुम्हाकडे येणार नाही. पवित्र आत्माविषयी बोलतो तो. मी गेलो तर त्याला तुम्हाकडे पाठवीन. अर्थात तो म्हटला, मी तुम्हाला अनाथ सोडणार नाही, तर मी तुमच्याकडे परत येईल पवित्र आत्म्याच्या स्वरूपामध्ये. अर्थात पवित्र आत्मा तुमच्यामध्ये येतो. हा पवित्र आत्मा आपल्यामध्ये तो त्याने पाठवला. तो म्हणतो कैवारी, तो म्हणतो, मी एक कैवार घेणारा तुमच्यासाठी आहे, पण मी गेल्यानंतर तुमच्यासाठी दुसरा कैवारी पाठवतो. दुसरा कैवारी, दुसरा. 16 वचन, 14वा अध्याय योहान 14:16. मी पित्याला विनंती करील, मग तो तुम्हास दुसरा कैवारी. ज्या अर्थी शब्दाला दुसरा, मग पहिला कैवारी कोण? प्रभू येशू ख्रिस्त. प्रभू येशू ख्रिस्त हा पहिला कैवारी आहे, ज्याने आपल्या पापांसाठी रक्त सांडलं, ज्याने आपला प्राण दिला, ज्याने आपल्याला मरणाच्या दास्यातून सोडवलं. तो पहिला कैवारी. परंतु जर त्याने सगळं काय केलं तर पवित्र आत्मा आपल्यासाठी कशासाठी पाहिजे? वेळे जीवन जगताना तुम्ही देवावर अधिक प्रीती करायला शिकावं, पापापासून दूर राहावं आणि देह स्वभावावर, सैतानावर आणि जगावर तुम्ही विजय मिळवण्यासाठी पवित्र आत्मा तुम्हाला दिलेला आहे. निश्चित येशूने आपल्या पापांसाठी रक्त सांडलं, येशूने आपल्यासाठी प्राण दिला.
हे सगळं काय खरं आहे, येशूने आपल्यासाठी नियमशास्त्र पाळलं, हे सगळं काय खरं आहे. परंतु आपल्या ह्या दैनंदिन जीवनामध्ये जीवन जगत असताना विजयशाली जीवन जर जगायचं असेल, पापावर विजय मिळवायचा असेल, देह स्वभाव जग आणि सैतानावर विजय मिळवायचा असेल, तर फक्त एक आणि एकच गोष्टीची तुम्हाला गरज आहे, एका मदतनीसाची गरज आहे, तो आहे पवित्र आत्मा. आणि या पवित्र आत्म्याशिवाय तुम्ही विजय मिळवूच शकत नाही. म्हणून तो म्हटला, तुम्हाला दुसरा काय वारी मी पाठवीन, सत्याचा आत्मा देईल, यासाठी त्याने तुम्हाबरोबर राहावे. आणि 26 वचन सांगतं, 14:26, योहान 14:26, तरी ज्याला पिता माझ्या नामाने पाठविल तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हा सर्व गोष्टी शिकविल. सर्व शिकविल. काय राईट आहे, काय रॉंग आहे, काय राईट आहे, काय रॉंग आहे, हे सर्व काही कोण शिकविल? पवित्र आत्मा शिकविल. तो तुम्हाला वळविल, तो तुम्हाला टर्न करील. आणि ज्या गोष्टी मी तुम्हास सांगितल्या त्या सर्वांची तुम्हास आठवण होईल, आठवण देईल. अर्थात तुम्हाला सर्व गोष्टींची, वचनांची तो आठवण देईल. पण कोण देईल? पवित्र आत्मा. पवित्र आत्मा मिळणं ब्रदर्स अँड सिस्टर्स खूप गरजेचं आहे. या पवित्र आत्म्याशिवाय तुम्ही पूर्वस्थितीमध्ये येणारच नाही. म्हणून मी सांगितलं तुम्हाला, आजचा संदेश माझा मागच्या 3 संदेशांशी रिलेटेड आहे. पण हा संदेश अजून संपलेला नाही. निश्चित ह्याच्यातलं जर जे राहिलेलं ते मी पुढच्या मीटिंगमध्ये बोलल. पण तुम्हाला हे सांगायचं, तुम्हाला जर जे मृतवत आहे, होत आहे, ते जर स्थिर करायचं असेल तर तुम्हाला एका गोष्टीची गरज आहे, पवित्र आत्म्याची. पुरातन वाटांनी जर जायचं असेल तर तुम्हाला एका गोष्टीची गरज आहे, पवित्र आत्म्याची. आणि जर का रेस्टोरेशनचं कार्य व्हायचं असेल, पूर्वस्थितीमध्ये आत्मा आणि जीव आणायचा असेल, तर एका गोष्टीची गरज आहे, पवित्र आत्म्याची. या पवित्र आत्म्याला ज्यांच्याजवळ आहे त्यांनी पुन्हा त्याला क्रियाशील करणं गरजेचं आहे. ज्यांच्याजवळ नाही त्यांनी तो मिळवणं गरजेचं आहे. त्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही, आपली लढाई आपण जिंकू शकत नाही. डिअर ब्रदर्स अँड सिस्टर्स, म्हणून तुम्हाला पुन्हा पुरातन वाट्यांनी जाण्यासाठी आणि तुमचा जीव पूर्वस्थितीत आणण्यासाठी एक जण अत्यंत गरजेचा आहे, आणि तो आहे पवित्र आत्मा. म्हणून पवित्र आत्मा आपल्याला मिळणं गरजेचं आहे. मला असं वाटतं मी या ठिकाणी थांबतो, कारण वेळ पुढे जात आहे आणि मी पुढच्या वेळेस पुन्हा हा संदेश कॅरी करील. मी सगळं लक्ष तुमचं आता मी पवित्र आत्म्याकडं तुमचं लक्ष लावित आहे. कारण तुम्ही समजून घ्यावं हे की पूर्वीचे दिवस त्याच वेळेस पुन्हा येतील तुमच्याजवळ, ज्यावेळेस तुम्हाला पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन मिळेल. म्हणून देवाला तुम्ही मागितलं पाहिजे. ह्याला एकच मार्ग आहे, अधिक अधिक प्रार्थना करणं, देवाजवळ मागणं की परमेश्वरा पूर्वीचा स्पर्श तुम्हाला पुन्हा दे, तो अद्वितीय स्पर्श की जो पवित्र तुझ्या विषयीच्या प्रेमाचा वर्षाव माझ्या अंतःकरणात करील, तो स्पर्श मला पुन्हा दे. आणि ज्यावेळेस त्या प्रीतीचा वर्षाव आपल्या अंतःकरणात होईल पवित्र आत्म्याच्या द्वारा, त्यावेळेस तुम्हाला सांगण्याची गरज नाही जास्त तुम्ही काय करावं, तुम्ही आपोआप करायला सुरुवात करताल. जोपर्यंत ती प्रीतीचा वर्षाव तुमच्या अंतःकरणात होत नाही पवित्र आत्म्याच्या द्वारा, तोपर्यंत भविष्यातला तुम्हाला हे सांगावं लागेल, ते सांगावं लागेल, ब्रदर असं करा, सिस्टर तसं करा, ब्रदर असं करा, सिस्टर असं करा, आणि तुम्ही करणार नाही. कारण काय एका गोष्टीचा अभाव आहे, पवित्र आत्म्याचा आणि देवाच्या प्रीतीचा वर्षाव. देवाच्या नावाला धन्यवाद देऊया आजच्या समयाबद्दल. देवाचे आभार मानतो. पवित्र आत्म्याशिवाय आपली लढाई आपण जिंकू शकत नाही. संदेश एकदम सुंदर आहे आणि निश्चित पवित्र आत्म्याचाच हात आहे तुम्हाला पुन्हा पूर्ववत उभं करण्यामध्ये. पवित्र आत्म्याशिवाय तुम्ही स्वतःहून मानवी लेवलवर मानवी विचारांनी उभं राहू शकत नाही. विचारही करू नका तसा. केवळ पवित्र आत्मा तुम्हाला उभं राहण्यासाठी शक्ती देईल, ताकद देईल. पवित्र आत्म्याचं अनन्यसाधारण महत्व आपल्या जीवनात आहे. परमेश्वर करो तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करो. देवाने आज पुन्हा एकदा या संध्याकाळच्या समय आपल्याला एकत्र केलं आणि निश्चित परमेश्वर ह्या विषयामध्ये आता मला घेऊन जात आहे पवित्र आत्म्याविषयीच्या. माझा विश्वास आहे की पुढच्या वेळेस अधिक चांगल्या रीतीने अधिक स्पष्टीकरण आपल्याला परमेश्वर देईल, माझा विश्वास आहे. कारण पवित्र आत्म्याशिवाय आपण लढाई जिंकू शकत नाही. पवित्र आत्म्यावर सगळं काय फोकस आता आपल्याला करायचं आहे आणि तो मिळवणं आपल्या जीवनात अत्यंत गरजेचं आहे. तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना करीत आहात, थँक्यू व्हेरी मच. अधिक प्रार्थना करीत राहा माझ्यासाठी, माझ्या फॅमिलीसाठी. तुमच्या प्रार्थनांची मला आवश्यकता आहे. त्यानंतर ख्रिस्ता शरीरातील सर्व मिनिस्टर लोकांसाठी, त्यांच्या फॅमिलीसाठी, त्यांच्या चर्चमधल्या मेंबर्ससाठी प्रार्थना करा. जे आपल्यामध्ये आजारी आहेत, आपल्या
लोकांमध्ये त्यांच्यासाठी प्रार्थना करा. ज्यांना प्रार्थनेची गरज आहे, प्रार्थनेचं ओझ स्वतःहून व्हायला शिका. त्यांच्यासाठी प्रार्थना करा आणि परमेश्वरने आपले मार्ग लवकरात लवकर मोकळे करावे. ह्या करोना व्हायरस लवकरात लवकर जावा यासाठी एव्हरी 10-25 मध्ये सांगितल्याप्रमाणे आपण आज्ञा पाळावी. कारण गव्हर्नमेंटने अजून रूल काढलेला नाही, नियम काढलेला नाही की चर्चेस भरवले जावेत म्हणून. अजून ते चर्चेस अजून भरवले जात नाहीत. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. पहा, म्हणून देवानं लवकरात लवकर आपल्या सर्वांना एकत्र आणावं आणि पुन्हा तोच अभिषेक समूहामध्ये जो आशीर्वाद आहे, एकत्रित येण्यामध्ये जो आशीर्वाद आहे, जी शांती आहे, जे समाधान आहे, जो आत्म्याचा वर्षाव आहे, तो आपल्याला आपल्या घरामध्ये मिळू शकत नाही. पण जोपर्यंत नाही तोपर्यंत तरी पण तुम्ही प्रयत्न करू शकता सगळं काय घरामध्ये मिळवण्यासाठी. पहा, ह्या गोष्टी आपल्याला गरजेच्या आहे. हे सगळे संदेश तुम्हाला चालना देण्यासाठी आहे. परमेश्वर करो तुम्हाला आशीर्वाद करो. आपण शेवटची प्रार्थना करूया. त्याच्यानंतर शिष्ट पुष्पासाठी तुम्ही प्रार्थनेमध्ये आठवण ठेवा. धन्यवाद असो परमेश्वर पित्या, गौरव आणि गौरव असो परमेश्वरा, सुंदरशा संध्याकाळच्या समयाबद्दल परमेश्वरा. पुन्हा एकदा तू आम्हाला एकत्र केलंस. निश्चित परमेश्वरा, जे मृतवत आहे ते स्थिर करणं गरजेचं आहे. पुरातन वाटांनी जाणं गरजेचं आहे. आणि पुन्हा एकदा परमेश्वरा, आमच्यामध्ये रेस्टोरेशनचं कार्य होणं गरजेचं आहे. परंतु पवित्र आत्म्याच्या व्यतिरिक्त ते होऊ शकत नाही. हे माझ्या प्रिय बाप्पा, म्हणून बाप्पा, ज्या आम्हा लोकांमध्ये तुझा पवित्र आत्मा आहे तो पुन्हा एकदा क्रियाशील बनव परमेश्वरा. त्याला गतिमान बनव, त्याला पुन्हा उजाळा दे, त्याला पुन्हा पेटव परमेश्वरा. यासाठी पवित्र आत्म्याच्या त्या ज्योतीनं आम्ही पेटून ठावं. आमच्यामध्ये, आमच्या अंतकरणामध्ये पुन्हा पवित्र आत्म्याच्या द्वारा तुझ्या प्रीतीचा वर्षाव आमच्या अंतकरणात व्हावा. कारण त्याशिवाय आम्ही चांगलं करायला शिकणार नाही. पुन्हा पुरातन वाटेने जायला शिकणार नाही. हे प्रभू, तुझ्या पवित्र आत्म्याला, ज्यांच्यामध्ये पवित्र आत्मा आहे परमेश्वर, मी प्रार्थना करतो तो क्रियाशील बनव. थंड झालेला आत्मा पुन्हा क्रियाशील बनव. तो विस्तव पुन्हा पेटव परमेश्वरा. अशी विनंती मी तुला करतो. ज्यांना पवित्र आत्मा नाही परमेश्वरा, त्यांना तुझा पवित्र आत्मा दे. त्या वाटेनं त्यांना घेऊन जा बाप्पा, की जिथं त्यांना तुझा पवित्र आत्मा मिळेल. अशी विनंती मी तुला करतो. कारण पवित्र आत्म्या व्यतिरिक्त आम्ही आमची लढाई करू शकत नाही. आम्ही पुढे जाऊ शकत नाही. आम्ही देवाच्या राज्यात जाऊ शकत नाही. हे प्रभू, माझे प्रिय बाप्पा, म्हणून पवित्र आत्मा तो आम्हाला दे. ज्यांना नाही त्यांना तुझा पवित्र आत्मा दे परमेश्वरा. हे प्रभू, तुझ्या पवित्र आत्म्याचा वर्षाव पुन्हा नव्याने आमच्यामध्ये कर. अशी विनंती मी तुला करतो. तो अभिषेक, तो पुन्हा, तो स्पर्श पुन्हा तो आम्हाला दे जो आमच्यामध्ये त्यावेळेस होता परमेश्वरा. हे प्रभू, मी प्रार्थना करतो बाप्पा ख्रिस्ता शरीरातील सर्व मिनिस्टर्स लोकांसाठी. माझ्या प्रिय बाप्पा, प्रत्येकाबरोबर तू राहा परमेश्वरा. या करोना व्हायच्या काळामध्ये सुद्धा बाप्पा तुझ्या लेकरांची काळजी घेण्यासाठी, त्यांना उत्तम संदेश पुरवण्यासाठी प्रत्येक तुझ्या मिनिस्टरला तू मदत कर, शक्ती दे. त्यांना उत्तम असं आरोग्य दे. त्यांच्या फॅमिलीजला सुखरूप ठेव. त्यांच्या चर्चमधल्या लोकांना परमेश्वरा सुखरूप ठेव. जे परमेश्वरा करोना व्हायरसची झुंज करीत आहेत, प्रत्येकाची तू क्षमा कर, प्रत्येकाला शक्ती दे. अशी विनंती मी तुला करतो. हे प्रभू, आमच्यापैकी जे आजार आहेत येशूच्या नामामध्ये बाप्पा, त्यांचे आजार पण नष्ट कर आणि त्यांना पुन्हा तू एक नवीन चालना दे, नवीन आनंद दे. अशी विनंती मी तुला करतो. हे प्रभू, प्रत्येकाला तू पेटव अशी विनंती मी तुला करतो. सीच्या पुष्पासाठी प्रार्थना करतो परमेश्वरा. येशूच्या नामात त्यांना स्पर्श कर आणि त्यांच्या शरीरातला सर्व आजार, रोग आणि व्याधी येशूच्या नामात दूर कर. पुन्हा उभं कर बाप्पा तुझ्या गौरवाच्या साक्षीसाठी. अशी विनंती मी तुला करतो. हे प्रभू, तू आम्हाबरोबर राहिलास, मी तुझे आभार मानतो. तो आम्हाला मार्गदर्शन करीत आहेस, याबद्दल तुझी उपकार स्तुती करतो. हे तू पुढचा वेळ तुझ्या स्वाधीन घे बाप्पा. धन्यता आणणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रिय आणि गोड नावात मागतो म्हणून तो आहे. आमेन, आमेन, आमेन. ओके, सर्वांना थँक्यू व्हेरी मच. मे गॉड ब्लेस यू टू ऑल ऑफ यू.